आत्ता काही दिवसापूर्वीच गावाकडे गेलो होतो. पाऊस पडल्यामुळे सगळी झाडी हिरवीगार झाली होती. आता हे झाड कोणते तुम्हाला माहितीच असेल. आज याच्यापासूनच घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने एन्व्हायरमेंट फ्रेंडली पत्रवाळ्या बनवायचं ठरवलं. तुम्ही गावाकडे लग्नाच्या पंक्तीमध्ये ह्या नक्कीच पाहिल्या असतील. कदाचित तुमच्या आई-वडिलांच्या लग्नात देखील ह्याच वापरल्या गेल्या असतील. मध्यभागी गोल पान लावून बाजूला तिरकट पाने लावायची आणि पातळ काडीने अशा पद्धतीने सगळं पिनून एकत्र जोडायचं. पत्रावळी करून झाली, की आमटीचे पात्र पण बनवले आहेत. तुम्ही पाहू शकता बघा हे पात्र एकदम आपल्या वाटीसारखेच तयार आहेत. पत्रावळी बनवणं हे एकदम कलाकाराचं काम असल्यासारखं आहे. जशी पक्षी तिचं घरटं विणते त्याचप्रमाणे ते पत्रावळ्या विणाव्या लागतात. आता एवढ्या पत्रावळ्या तर बनवल्या आहेत म्हणून पुरणपोळी तर व्हायलाच हवी असं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी पुरणाचा बेतसुद्धा घातला. मस्त ताट वाढलंय बघा. पुरणपोळी, आंब्याचा रस, भात, आमटी अगदी सुरेख लागणार. चला आता पटापट सबस्क्राईब करा.